one of the most difficult expeditions that both of us have been was to a peak called Chamshen, where both of us made the first ascent of a 7,000 meter peak. So सियाचीन मध्ये तुम्ही जेव्हा गेलेले तर तेव्हा तिथे सगळ्यात धोकादायक गोष्ट अशी काय होती, काय सांगता येईल का तुम्हाला? मन म्हणतं कुठे शरीराला त्रास येते, किती त्रास देशील तू, तुझे पाय थकलेत, पाय थंड झालेत, हात थंड झालेत आणि मन म्हणतं असं की नाही अजून 2 पावलं चालली की ती अजून हलकाच पहिला सूर्यकिरण येतील तुला गरम करतील. आणि मग त्यामुळे ह्याच वेळी फक्त एकच होतं की तुम्ही आणि वातावरण एकजीव होऊन जातं. गेले काही वर्षांपासून मला प्रत्येक इन्व्हिटेशनमध्ये डेस्टिनेशन म्हणजे कधी मद्रासला आहे, कधी थायलंडला आहे, कधी जयपूरला आहे. आणि मग मी एकदा विचारलं दिवसा म्हटलं अरे आपण पण डेस्टिनेशन वेडिंग केलंय. मला कसं अरे 1989 मध्ये आपण जेव्हा हरिश्चंद्रगडवरती लग्न केलं म्हणजे मुंबईच्या लग्नात पुन्हा कारण आमच्या मनात खरं हरिश्चंद्रगड लग्नावरच लग्न करायचं होतं. तुम्ही जेव्हा 90s मध्ये ट्रेकिंग करायचे तर त्या काळात महिलांनी गिर्यारोहण म्हणजे ट्रेकिंग करणं किती वेगळं होतं? ॲक्च्युली आम्ही डॉटीजमध्ये 12 मुलं होती आणि माझे मिस्टर दिपेश त्यांची बहीण आणि मी अशा 2च मुली असायचो. आणि त्यामुळे म्हणजे मी किती मुली म्हटलं तरी नको बाई तू फारच लांब चालत जाता आणि दिवसभर रात्र चालत राहता असं करून मुली ह्या क्षेत्रात फार कमी होत्या तेव्हाही होत्या आणि अजूनही मला वाटतं की कामाने कमी आहे. हो, हिमालयात पहिल्यांदा गेल्यावर कसं फील झालं होतं? हिमालय बघून त्याचा म्हणजे 2-3 सह्याद्री इकडे ठेवले एवढा मोठा एकच डोंगर बघून मी असं मला अचंबे झालेले आणि मला म्हणजे असं मी 360 डिग्रीमध्ये मी पूर्वेकडे बघू की पश्चिमेकडे बघू सूर्योदय बघू की सूर्यास्त म्हणजे मी भारावून गेले होते त्यांच्यातून. म्हणजे शिखर चढण्यापेक्षाही त्या पूर्ण वातावरणानेच मला तुमचं करवलं. म्हणजे एखादा असा प्रसंग जेव्हा वाटलं की आता वाचणं कठीण आहे ते विचार करून मला असं धडधडायला लागतं कारण असं आम्ही गप्पा मारत आणि पुन्हा त्याचा आनंद लुटत होतो की पुन्हा कधीच आपल्याला इथे कधीच याला भेटणार नाही तर आपण हे असं मनात हृदयात साठवून ठेवूया. आणि अचानक मी बघितलं की मी काही म्हणायच्या आधी करायच्या आधीच मला दिवस त्याच्या रक्षक सकट हिमदरी म्हणजे प्रवासमध्ये पडला. हे 5 फुटावर तो होता आणि माझ्या मध्ये आणि 2 मिनिटांमध्ये असं डोकं एक सुन्न झालं की जवळजवळ 25 वर्षानंतर जेव्हा मी 45 वर्षाची असताना माझ्या राईट अँकलला खूप मोठी इजा झाली होती आणि म्हणजे जवळजवळ माझं ट्रेकिंग आणि माउंटेनिंग बंद व्हायची भीती वाटत होती. कल्पना करा 7 महिने 4,500 किलोमीटर चालणं 42 हिमालयीन खिंडी पार करणं आणि हे सगळं एका भारतीय महिलेने 1997 मध्ये करणं जेव्हा सोशल मीडिया नव्हतं GPS नव्हतं फक्त जिद्द होती. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत अशा व्यक्ती ज्यांनी हिमालय फक्त पाहिला नाही तर जगला आहे, ज्यांनी 7,000 मीटरचं शिखर सर केलं, सियाचीन ग्लेशियर पार केलं आणि निसर्गाला कॅमेऱ्यात बंदिस्त करत हजारो लोकांना प्रेरणा दिली. ही फक्त साहसाची गोष्ट नाही, ही आहे मनाच्या हिमालयाची कहाणी. हाय हॅलो नमस्कार, मी प्रदीप देशपांडे स्वागत करतो तुमचं मार्गप्पाच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. इथे आपण भेटतो अशा लोकांना ज्यांचं आयुष्य हे स्वतःमध्ये एक प्रेरणादायी प्रवास आहे. आजचा एपिसोड खूप खास आहे कारण आज आपल्यासोबत आहेत गिर्यारोहक, निसर्ग छायाचित्रकार, कमर्शियल आर्टिस्ट आणि हिमालयाशी आयुष्यभर नातं जोडलेल्या विनीता मुनी मॅडम. विनीता मॅडम यांनी गेली 40 वर्षे गिर्यारोहण क्षेत्रात काम केलं आहे. त्यांनी हिमालयात 27 मोहिमा केल्या, 22 शिखरं सर केली आणि त्यातील 15 शिखरं ही फर्स्ट ॲसेंट होती. 1997 मध्ये त्यांनी संपूर्ण हिमालयाची 4,500 किलोमीटरची पदयात्रा केली, अरुणाचल प्रदेश ते काश्मीर. त्यांचं पुस्तक अक्रॉस द हिमालया फर्स्ट ट्रॅव्हल्स बाय वुमन ला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गौरव मिळाला. आज आपण त्यांच्या आयुष्यातील साहस, संघर्ष, निसर्गप्रेम आणि जीवनाचे मोठे धडे जाणून घेणार आहोत. तर विनीता मॅडम तुमचं हार्दिक स्वागत मार्गप्पाच्या या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. तर आपण सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. तर लहानपणी तुम्ही ॲडव्हेंचरस होता का? हो एकदम. म्हणजे आई वडिलांना कुठे की आता ही गेली कुठे, काही ना काहीतरी उपद्रव चालू असतील तिचे असं त्यांना नेहमी प्रश्न पडायचा. ओके ओके. तुमच्या आयुष्यात पर्वतांचं आकर्षण पहिल्यांदा कधी निर्माण झालं? माझे वडील डॉक्टर होते. ओके. आणि त्यांना रविवारी सुट्टी मिळायची तेव्हा ते बरेच वेळा मला हा जुना आता एक्सप्रेस असा तसा रस्ता नव्हता
तेव्हा साधा कोपली मार्गे आपल्या खंडाळा घाटात यायचो हो. आणि खंडाळा घाटात जी उल्हासवाल्लीमध्ये जो धबधबा दिसायचा हा. ते मला नेहमी मोहन करून टाकणार होतं. आणि जशी जशी मी मोठी होत गेले तसे मी त्यांना सांगायला लागले की मला फक्त हा धबधबा मला तिथे उतरून जवळ त्या ह्या खालच्या दरीत जाऊन बघायचा आहे. आणि ही त्यांना जाणवलं की थोडी हळूहळू करून मला ह्या निसर्गाची या जो डोंगरदऱ्यांचं आकर्षण वाढत चाललेलं आहे. ओके. त्या काळात म्हणजे तुम्ही जेव्हा 90s मध्ये ट्रेकिंग करायचे, तर त्या काळात महिलांनी गिर्यारोहण म्हणजे ट्रेकिंग करणं किती वेगळं होतं? अं, फार म्हणजे तुम्ही मला विचारलं तर जेव्हा मी ट्रेकिंग चालू केलं 1981 मध्ये तेव्हा ऍक्च्युली आम्ही डॉटीजमध्ये 12 मुलं होती आणि माझे मिस्टर दिव्येश त्यांची बहीण आणि मी अशा 2च मुली असायचो. हो. आणि त्यामुळे म्हणजे मी किती मुली म्हटलं तरी नको बाई तू फारच लांब लांब चालत जाता आणि दिवसभर रात्र चालत राहता असं करून मुली ह्या क्षेत्रात फार कमी होत्या तेव्हाही हा. होत्या आणि अजूनही मला वाटतं खूप त्या मानाने कमी आहेत. हो हो हो, कम्पॅरेटिव्हली कमीच आहेत. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला घरातून सपोर्ट कसा मिळाला म्हणजे तेव्हा? माझे आई वडिलांना दोघांनाही साहसाची आणि म्हणजे ह्याची कायम नेहमी प्रेरणा द्यायचे. फक्त आईला बऱ्याच वेळा चिंता वाटायची की वडिलांचं प्रोत्साहन आहे आजी आई वडिलांचं आम्ही प्रोत्साहन करतोय पण उद्या असं काही म्हणजे वेळेला काही एखादा ऍक्सिडेंट वगैरे व्हायला नको हा किंवा हा. डोंगराला जातात तर कुठे पाय वगैरे सटकला तर काही झालं तर ते तिला कायम चिंता असायची. ओके. पण तिला जेव्हा कळलं की मला मनापासून इथेच जायला आवडतं आणि हाच माझा सगळ्यात आवडता म्हणजे आवडती वस्तू आहे डाळ करायची जागा हे आहे. तर त्यामुळे मग तेव्हा ती मला तिने कधी मला थांबवलं नाही. पण ओके. मुद्दाम म्हणजे ते नेहमी म्हणायची की तू जाते पण सांभाळून राहा. कायम हम्म. सांगत राहायची की तुम्हाला स्वतःची काळजी घे. ते म्हणजे आईचं जरा केअरिंग नेचर हो. असतं सॉर्ट ऑफ. ओके. तुमचा पहिल्या ट्रेकचा अनुभव काही सांगता येईल का? पहिल्या ट्रेकचा अनुभव मी कधीच विसरणार नाही. कारण पहिल्या जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चंदेरीला हा ट्रेक होता. आणि आजच्यासारखं नाही की जिथे आता तुम्हाला इंटरनेटवर किंवा गुगलवरती लोक रस्ता शोधतात. परंतु अनेक संस्था होत्या ज्या आमच्यासारख्या नवशिक्यांना बरोबर घेऊन जायच्या. ओके. तिथे लेडर डेप्युटी असायच्या आणि तेव्हा एकच व्हायचं की स्वतःचं जेवण घरनं आणायचं. पण जेव्हा आम्ही सकाळी पहाटे मी धुक्यात पाहिलेलं चंदेरीचं असं पहिली सूर्यकिरण त्याच्यावर पडत होती हा. चंदेरीच्या शिखर माथ्यावरती आणि ते दृश्य इतकं मनमोहक होतं की मी आणि साईडने पावसाळा जर चालत होता त्यामुळे सगळीकडनं हिरवळीने भरलेला होता. आणि तो प्रसंग आणि माझा तो फोटो म्हणजे मनाच्या दृष्टीत अजूनही तो तसाचा तसा ताजा आहे. ओके ओके. मॅडम, गिर्यारोहण शिकताना सर्वात कठीण गोष्ट कोणती वाटली? गिर्यारोहणच्या ज्या बेसिक ऍडव्हान्स कोर्सला करायला जेव्हा मी उत्तरकाशीला गेले तेव्हा माझं जे काय मी प्रशिक्षण घेतलं ते आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये होतं सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर घेणार होतं. पण तिथे गेल्यावरती बर्फ स्नो आणि आईस म्हणजे त्या दोन जरी आपण बर्फ म्हटलं तरी स्नो आणि आईस त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि रॉक या तिन्हीमध्ये जर तुम्हाला नैपुण्य मांडवायचं असेल निष्णात व्हायचं असेल तर प्रत्येक म्हणजे बर्फामध्ये कसं चालवावं किंवा स्नो मध्ये कसं चालवं आणि रॉकवर कसं चालवं ह्याचं प्रशिक्षण अगदी अचूकतेने घेणं जरुरीच होतं. आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळण्यासाठी तुम्हाला टोटल कॉन्सन्ट्रेशन तुमची ताकद पण पाहिजे मानसिक आणि शारीरिक पण ताकद पाहिजे. हे तिथे मला जाणवलं की दोन्हीवरती आपल्याला भार द्यावा लागेल. हिमालयात पहिल्यांदा गेल्यावर कसं फील झालं होतं? हिमालय बघून त्याचा म्हणजे 2-3 सह्याद्री इकडे ठेवले एवढा मोठा एकच डोंगर बघून मी असं मला अचंबित झालेलं आणि मला म्हणजे असं मी 360 डिग्री मध्ये मी पूर्वेकडे बघू की पश्चिमेकडे बघू की सूर्योदय बघू की सूर्यास्त मी भारावून गेले होते त्यांच्या म्हणजे शिखर चढण्याच्या पेक्षाही त्या पूर्ण वातावरणानेच मला धुंद करून टाकलं. ओके. तुम्हाला 22 शिखरं जी तुम्ही हे केली म्हणजे सर केली त्याच्यापैकी सर्वात चॅलेंजिंग असं कोणतं होतं जे तुम्हाला सांगता येईल? सर्वात चॅलेंजिंग शिखर त्याच्यातला तुम्हाला मी 2013 मधलं चामशेन हे फर्स्ट असेंट पण आहे आणि 7000 मीटर प्लसचं पण शिखर आहे. ओके. पण फक्त 7000 फक्त उंचीपेक्षाही तिथे पोहोचण्याचा मार्ग अतिशय दुर्गम होता आणि 6000 मीटरची खिंडामध्ये आम्ही जवळजवळ अर्धा आठवडे राहिलो होतो. ओके. आणि म्हणजे त्याची चामशेनकडे जाण्याचा जो मार्ग होता तिथे येणारे अनेक अडथळे होते आणि आता शिखरापर्यंत पोहण्यासाठी बऱ्याच तुम्हाला आईस वॉल आणि स्नो पार करून जायला लागणार होतं. आणि त्यामुळे आणि
दुर्गम का म्हणते की शिखर शिखर एकदा सर केल्यानंतर म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी तुमचा जो काय प्रयत्न असेल तो केल्यानंतर युजली बेस कॅम्प पर्यंत यायला वाट सहजासहजी आपण घेऊ शकतो. हो. पण इथे पुन्हा 6,000 मीटर पर्यंत एक 500 मीटर ते 600 मीटरची वॉल आईस वॉल क्लाइंब करून जाणं, जिथे दगड वरनं कंटिन्युअसली दगड पडत होते, अशी पुन्हा पार करणं जायचं आहे. ती सेफ्टीसाठी आधी हे करायचं. हे शिखरापेक्षाही मन जास्त विचार करायला लावणार होतं, की आपण करतोय बरोबर, जातोय ना, वाट करतोय ना, की आपल्या वेळेत आपण सगळं बसतोय ना, आपण बसवतोय ना. नाही तर असं नको व्हायला की आपण शिखर चढलो पण परतीची वाटच बंद झाली. हे नको, ही भावना खूप भीतीदायक होती. म्हणजे एखादा असा प्रसंग जेव्हा वाटलं की आता वाचणं कठीण आहे? एक्सपिडिशन वरती हा. 2016 मध्ये आम्ही ईस्टर्न काराकोरममध्ये 300 किलोमीटरचा ट्रॅव्हल्स करायचं ठरवलं होतं. हो. जिथे कोणीच म्हणजे फक्त थोडीफार माहिती त्याच्याबद्दल होती. अर्थातच कोणी तिथे पहिल्यांदा गेलेलं नव्हतं. त्यामुळे एक अशी खिंड पहिल्यांदाच ओलांडल्यानंतर खूप सुंदर समोर स्नोफील्ड होतं. म्हणजे इतकं आणि शांत आणि आल्हाददायक होतं की आम्ही दोन्हीकडे विसरलोच की ह्याची ते क्रवासेस असू शकतात, इथे दुसऱ्या कुठलं डेंजर असू शकतं. आणि आमचे पुढचे साथीदार, मी दिवसभर होते आणि पुढचे आमचे साथीदार बाकीचे त्यांचे सगळ्यांचे पायाचे ठसे समोर दिसत होते. त्यांना ठसावर पावलावर पाऊल टाकूनच आम्ही जात होतो. आणि म्हणजे असं मला अजूनही विचार करून माझा असं धडधडायला लागतं, कारण असे आम्ही गप्पा मारत आल्या, पुन्हा त्याचा आनंद लुटत होतो की पुन्हा कधी आपल्याला इथे कधीच यायला भेटणार नाही, तर आपण हे असं मनात हृदयात साठवून ठेवूया. आणि अचानक मी बघितलं की मी काही म्हणायच्या आधी, करायच्या आधीच मला दिवेश त्याच्या रक्साक सकट हिमदरी म्हणजे प्रवासमध्ये पडला. हे 5 फुटावर तो होता आणि माझ्या मध्ये, आणि 2 मिनिटांमध्ये असं डोकं एक सुन्न झालं. अर्थातच त्याने त्या वेळेचं भान ठेवून एकदम पटकन पलटी मारून स्वतःला सावरून पलीकडे गेला आणि त्याच्याने समाव मी अजून 10 फूट जागा सोडून मी पण ती एरिया पार केली. आणि नंतर 10 मिनिटं आम्ही फक्त एकमेकांना थरथर कापत एकमेकांना हात पकडून जस्ट 10 मिनिट 15 मिनिटं बसून राहिलो होतो. बापरे, ऐकून पण आम्हाला आता एकदम असा तो प्रसंग डोळ्यासमोर आला. संपूर्ण हिमालय जे तुम्ही ट्रॅव्हल्स केलं, म्हणजे ज्याच्यावर तुमचं आता पुस्तक पण आलंय, तर ही कल्पना कशी काय सुचली तुम्हाला? खरं सांगायचं तर आम्ही हिमालय 2 वेळी आम्ही एकत्र, दिवेश आणि मी एकत्र आल्यानंतर, लग्न केल्यानंतर सुद्धा आम्ही आमच्या पहिल्यापासून आम्ही म्हणत होतो की किती सुंदर असेल कारण गढवाल, हिमाचल, लडाख, अरुणाचल, म्हणजे ईस्ट टू वेस्ट हिमालय, एक हिमालय म्हटला तरी तिथे इतकी विविधता आहे, सगळ्या तऱ्हेने आहे, लोकांच्या मध्ये आहे, खाण्यापिण्यामध्ये आहे, तिथल्या निसर्गामध्ये आहे. त्यामुळे ती किती सुंदर असेल की आपण एका टोकापासून दुसऱ्या टोकावर जाता, ही पूर्वकल्पना आमच्या दोघांची होती. परंतु 1997 मध्ये मला हा चान्स मिळणार होता, कारण बजरंगी पालनी ही मोहीम काढली आणि हिमालय क्लबमध्ये त्याच्यासाठी अर्ज आले होते की ज्या महिलांना, आणि ती पूर्ण महिलांची टीम होती. पण सांगायचं असं आहे की हिमालय क्लबमध्ये तेव्हाही दिवेश विश्वस्त म्हणून होते आणि त्यांनी आग्रह धरला की मी ह्याच्यासाठी पूर्ण पात्र आहे. आणि त्यांनी मला की आपलं जरी हे स्वप्न एकत्र असलं तरी तू जरी हा प्रवास पूर्ण केला तरी आपण दोघांनी हा केल्यासारखा आहे. अरे वा, ओके. या 7 महिन्याच्या प्रवासाबद्दल म्हणजे आम्हाला थोडक्यात तुम्हाला माहिती सांगता येईल का, थोडी सविस्तर? म्हणजे तसं सांगायचं म्हटलं तर आम्ही एक 43 मुलींमधनं, बायकांमधनं, म्हणजे आम्ही वयोगण आमचा 31 ते 41 मधल्या भारतातल्या बायका होत्या, वेगवेगळ्या प्रांतातल्या. मी महाराष्ट्रामधनं होते आणि त्याच्यात एक 4-5 वर्ष माझा माउंटेनिंगचा गिर्यारोहणाचा अनुभव होता. परंतु आणि त्यांनी बेसिकली मला फोटोग्राफर म्हणून माझी निवड केली होती आणि 43 बायकांमधनं आम्ही 7 मुलींची त्यांनी निवड केली होती आणि आम्ही बोमडीला 4 फेब्रुवारीला आम्ही तिथून आमच्या प्रवासाला सुरुवात केली पहिला. आणि सेला पास माझा पहिला पास, अरुणाचल मधला पहिला पास क्रॉस करून आम्ही अरुणाचल मधनं भूतानला प्रवास केला. त्यामुळे ह्या प्रवासामध्ये आम्ही 3 देश जवळ, भूतान आणि त्याच्यानंतर सिक्कीम मध्ये येऊन नंतर आम्ही नेपाळमध्ये गेलो. आणि नेपाळमध्ये जवळजवळ 2 महिन्याचा प्रवास, म्हणजे ईस्टर्न नेपाळ, सेंट्रल नेपाळ आणि वेस्टर्न नेपाळ, एवढे आम्हाला जवळ 60 दिवस लागले. आणि बरेच म्हणजे ट्रान्स हिमालय, म्हणजे ट्री लाईनच्या वरची जी एरिया म्हटली जाते त्याला ट्रान्स हिमालय म्हणतात, जिकडे अशा जागेतून प्रवास करायचा, हा ट्रेकिंग करायचा आमचा मानस होता. आणि मग भूतान
नेपाळ नंतर आम्ही धारचुला इथे पुन्हा भारतात प्रवेश केला आणि कुमाऊ, गढवाल, हिमाचल आणि लडाखवरून आम्ही काराकोरम पासला आमची 198 दिवसानंतर ही यात्रा संपवली. बापरे. ओके. मी तुमचं पुस्तक वाचलं, अक्रॉस द हिमालया. खूप छान आहे, म्हणजे वाचायला पण मजा आली. ओके. तर हेच म्हणजे पुस्तक मी वाचलं, म्हणजे प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की हे पुस्तक तुम्ही पण वाचा, खूप छान आहे. म्हणजे मला मॅडमनी जे हे पुस्तक दिलेलं, तर मी जे वाचायला सुरुवात केली तर मी 4 दिवसात ते पुस्तक वाचून पूर्ण केलं. कारण एवढं प्रवास वर्णन छान आहे की असं वाटतं की आपण स्वतःच प्रवास करतोय. आणि त्यात तुम्ही मॅडम त्याच्याशी म्हणजे रिलेटेड मला एक प्रश्न आहे की त्यात तुम्ही उल्लेख केला होता की तुम्ही ह्या प्रवासात रोज डायरी लिहायच्या. हो तर त्या डायरी बद्दल सांगता येईल का तुम्हाला जरा हो डिटेलमध्ये? म्हणजे हे डायरी म्हटलीत ना की जसा कॅमेरा माझा एक सायलेंट कंपॅनियन होता हा. माझ्या बरोबर, तशी माझी डायरी सुद्धा माझ्या बरोबर एक वेगळी त्याची या डायरीच्या अशा डायऱ्या माझ्या 8 डायऱ्या आहेत आणि या ओके. डायरीची आणि माझी पण एक वेगळीच मैत्री तयार झाली होती. कारण ह्या डायरीमध्ये मी असे वेगवेगळ्या तऱ्हेचे गवत लावायची. हा. रोजच्या डायरीमध्ये रोजनिशीमध्ये काहीतरी वेगळं वेगळं असायचं. तसंच बऱ्याच ठिकाणी मी जिथे मी जाणार असायची, जसा हा सांगदा पास नावाचा एक अत्यंत दुर्गम आणि कठीण हो. पास आम्ही सेंट्रल नेपाळमध्ये, म्हणजे सगळ्यांना साधारण पोखरा माहिती आहे त्याच्यावरती हा पास आहे आणि तो वेस्टर्न नेपाळला जुमलाच्या इकडे जोडला जातो. तर तिथे हा अंदुका पास आहे. ते माझ्या डायरीमध्ये फक्त माझ्या पेनाने मी म्हणजे लाईन ड्रॉइंगच्या हिशोबाने तो मध्ये फोटो काढला. हे फोटो स्केचिंग केलेलं होतं. ते पुस्तकात बघितलं आम्ही फोटो, आता ऍक्च्युअल बघतोय. परंतु त्याच्यामध्ये मध्ये त्या दिवसाच्या सगळ्या घटना तसंच मी कोणाला लोकल स्थानिक लोकांना काही भेटले असेल किंवा स्थानिक लोक माझ्या बरोबरची बातचीत किंवा मी काही एखादा पक्षी बघितला असेल, फुलं बघितली असतील, त्या सगळ्याचं वर्णन कारण मला वाटायचं की मी इतकं सौंदर्य माझ्याकडे सगळे बघते, पण मी किती किती लक्षात ठेवू शकेल किंवा हो. त्याच्यानंतर मी हा प्रवास केल्यानंतर मी लोकांसाठी किंवा माझ्या घरातल्या लोकांसाठी, फॅमिलीसाठी सुद्धा मी काय काय त्यातलं शेअर करू शकेन. तर ह्या दृष्टिकोनातून मला रोज प्रेरणा, मी कितीही थकलेली असली तरी मी डायरी कधी लिहायला विसरले नाही. नाही, बरं झालं तुम्ही डायरी लिहिली, कारण तुम्ही डायरी लिहिली नसती तर आम्हाला ते पुस्तक वाचायला मिळालं नसतं. थँक्यू व्हेरी मच. त्या काळात टेक्नॉलॉजी नव्हती एवढी, तर मग तेव्हा नेव्हिगेशन वगैरे ते सगळं तुम्ही कसं तेव्हा हे केलं, प्लॅनिंग वगैरे? त्याला मी आता आपण त्याला गुगल म्हणतो, पण राईट. त्याला मी लाईव्ह गुगल म्हणते. म्हणजे ओके. सगळे आता जसं आम्ही आपल्याला सह्याद्रीमध्ये पुढे वाटाड्या मिळायचे, तसेच प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक प्रांतामधून आम्हाला वाटाडे भेटत गेले ओके. आणि त्या वाटाड्यांच्या मार्गाने कधी आम्हाला फक्त वाटाडे आमच्या बरोबर यायचे, कधी हा. फक्त मार्ग दाखवायचे. ओके. कधी काय आहे की 2 दिवसाच्या प्रवासात अमुक अमुक ठिकाणी जा, या माणसाला तुम्ही विचारा, असे ते आम्हाला गुगलच्या कनेक्ट प्रमाणेच आम्हाला गाईड करत. लाईव्ह वाटाडे कनेक्ट करून देत जायचे. ओके. एकटेपणा जाणवलं का कधी त्या 6-7 महिन्यात? अर्थातच, कारण म्हणजे एकटेपणा इन द सेन्स की तुम्ही काही वेळानंतर त्याला माझ्या पायाला पण बरीच इजा होती. माझ्या राईट अँकलला, घोट्याला खूप इजा होती. त्यामुळे बरेच वेळा मी कधी मागे पडायची किंवा ते. परंतु एक असा एक वेळ आली 1 महिन्यानंतर जवळजवळ, कारण आमचा हा प्रवास जवळ 7 महिने आमचा ट्रेकिंगचा प्रवास चालला होता अखंड. पण 1 महिन्यानंतर जाणवलं की मला ही सुवर्ण संधी आहे की मी आणि हिमालय हे एकरूपाचे, मी एकटी कुठे आहे, माझ्यासोबत एवढी सुंदर पर्वत आहेत, या डोंगरदऱ्या आहेत, येणारे जाणारे स्थानिक कधीतरी एखाद्या गावाच्या जवळ असणारे लोक भेटतात, तर त्यांच्या एखाद्या समोर आमच्या हास्याने माझं सगळं काही म्हणजे एकटेपणा निघून जायचा. ओके. भीती जास्त वाटली त्या प्रवासात सगळी, का एक्साइटमेंट जास्त होती? एक्साइटमेंट भयंकर होती, कारण उद्या काय असेल, व्हॉट इज बिहाइंड दॅट टर्न, उद्या सांगतोय गावाला की ते तुम्ही चालू शकाल, पण या 4 तासात 5 तासात आम्ही खरंच पूर्ण जाऊ शकू का, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकेल का? कारण जिथे पाणी असेल तिथे आपला तंबू लावायचा, हे एक फायदा की सकाळी 6 नंतर सूर्योदयाला आपण ट्रेकिंग चालू करायचो आणि सूर्यास्तापर्यंत जायचंय, पण सूर्यास्ताच्या पर्यंत आपल्या ज्या वाटाडीने सांगितल्या ठिकाणी पाण्याच्या पॉइंट पर्यंत पोहोचू ना, ती धाकधूक असायची. परंतु ती एक्साइटमेंट, तो एक ध्येय असायचं की आज ह्या गावापर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि काय काय पुढे बघायला आणि मिळणार. त्याच्या पुढे अजून एक्साइटमेंट काहीतरी आपल्याला दिसणार आहे. राईट. ओके. इतक्या मोठ्या प्रवासाने तुम्हाला मेंटली म्हणजे कसं चेंज केलं? मला तरी असं वाटतं की एक तर मी 4 फेरे जेव्हा खाली गेलं तेव्हा मला हिमालयाबद्दल प्रेम होतं.
पण मी एका शहरातली एक मुलगी होते, एक शहरातली एक स्त्री होते. परंतु जसजशी मी तिथल्या स्थानिक लोकांना जेव्हा भेटत गेले किंवा तिथे म्हणजे आपण दिवस रात्र अखंड प्रवास करत आले, त्याच्यामध्ये की माणसाच्या केवळ व्यक्ती फक्त फक्त कपड्या विषयामध्ये फरक नाहीये, पण माणसाचं अंतर्मन जास्त महत्वाचं आहे. आणि बरोबर. असे मी अनेक लोकांना भेटले जे कदाचित इतर वेळी मी त्यांच्या कदाचित आमची भेट झाली नसती, बरोबर. परंतु ह्या प्रवासामुळे ज्या बायकांना ते मी भेटले. भेटले, लोकांना भेटले आणि त्यांच्यातली एक आदरातिथ्य आहे, स्पेशली नेपाळमध्ये त्याच्यामध्ये की, आणि स्वतःचं घर, एक दानशीलता आहे, ही सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेली. आणि एक केवळ आणि आपल्या स्मितामध्ये, हास्यामध्ये किती ताकद आहे हे मला जाणवलं, की एक समोरचा व्यक्ती फक्त आपण हसलो की समोरची व्यक्ती हसते, याच्यातून कितीतरी स्फूर्ती आपल्याला मिळते. बरोबर बरोबर. हिमालयाने तुम्हाला काय शिकवलं या सगळ्यात? विनयशीलता ओके. आणि रिस्पेक्ट फॉर द सराउंडिंग. आपण हिमालय आपल्यापेक्षा म्हणजे आपण एक असा किडी, छोट्या मुंगीसारखे वाटतो. तुम्ही कुठल्याही हिमालयाच्या भागात जा, पण तुम्हाला असं वाटेल की तुम्ही फार एक छोट्या मुंगळ्यापेक्षाही लहान आहात, एखाद्या मुंगी एवढे आहात. आणि तिथले लोक किंवा तिथलं वातावरणच त्यामध्येच काहीतरी जादू आहे असं मला वाटतं. ओके. सियाचीन मध्ये तुम्ही जेव्हा गेलेले तर तेव्हा तिथे सगळ्यात धोकादायक गोष्ट अशी काय होती, काय सांगता येईल का तुम्हाला? धोकादायक खरंच म्हणलं ना, तुम्हाला सांगू का, तर तिथेच जवळजवळ 1989 मध्ये 98 मध्ये जेव्हा गेलो तेव्हा जवळजवळ 14,000 सैनिक या 72 किलोमीटरच्या ग्लेशियर राहतात आणि आपल्या भारतीय सीमेचं रक्षण करतात. परंतु ही पूर्ण सियाचीन एक मोठी हिमनदी आहे, एक ग्लेशियर आहे. आणि सगळ्यात डेंजर तुम्हाला काय वाटेल तर तिथे पाणी प्यायची मला भयंकर भीती वाटायची. कारण जे एवढे लोक तिथे राहतात आणि तिथे आजूबाजूला तुम्हाला प्रत्येक ह्याचा तुम्हाला म्हणजे पिण्याचं पाणी आणि तुम्हाला टॉयलेटचं लागणारं पाणी ह्याच्या 2 मध्ये फार अंतर नाहीये. आणि मला तर की एवढ्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये एवढे सैनिक आपल्यासाठी राहतात, ह्याचा मला भयंकर अभिमान आहे की कोणत्याही परिस्थितीला, कोणत्याही वातावरणाला सामना करत अखंड वर्ष इथे पहारा चालू असतो. आणि त्यामुळे मला थांबण्यासाठी तिथे दुसरं काहीच नव्हतं, परंतु त्यांच्यासाठी मला खूप अभिमान आहे की आपले सैनिक तिथे इतक्या चिकाटीने आपल्या देशाची मरमत करतात. ओके. शरीर आणि मन एवढ्या एक्स्ट्रीम कोल्ड मध्ये कसं रिॲक्ट करतं, त्याच्याबद्दल सियाचीन बद्दल काय सांगाल? मन म्हणलं कुठे शरीराला त्रास देते, किती त्रास देशील तू, तुझे पाय थकलेत, पाय थंड झालेत, हात थंड झालेत, आणि मन म्हणलं असं की नाही अजून 2 पावलं चालली की ती अजून हलकाच पहिला सूर्यकिरण येतील, तुला गरम करतील. आणि मग त्यामुळे ह्याच वेळी फक्त एकच होतं की तुम्ही आणि वातावरण एकजीव होऊन जातं. कारण ते एकजीव झाल्याशिवाय तिथे होणारा शारीरिक त्रास सहन करणं पॉसिबल असं मला वाटतं. बरोबर आहे अगदी. फोटोग्राफी आणि माउंटेनिअरिंग यांचं नातं काय तुमच्या? मी ऍडव्हर्टायझिंगचा कोर्स केल्यानंतर मी फोटोग्राफी, मी बेसिकली आर्टिस्ट आहे, आणि त्यामुळे फोटोग्राफी हे माध्यम मला वाटलं की हा एक पेंटिंग तयार करण्याचा सोपा उपाय मला सापडला. कारण तुम्ही एकदा फोटोग्राफी बेसिकली काय, फोटो आपण जेव्हा बघतो, जे काही आपल्या डोळ्यांनी दिसतं हे 3D असतं, परंतु जेव्हा फोटोग्राफ होतो तो 2D होतो. पण 2D पिक्चर बऱ्याच लोकांची छायाचित्र आपल्याला का आवडतात, कारण त्यांना एक जादू मिळायचं की ते त्याचा प्रकाशाचा वापर, येणाऱ्या प्रकाशाच्या डायरेक्शनचा वापर इतका सुंदररित्या करतात की ते 2Dचं पिक्चर पण तुम्हाला 3D वाटतं, आणि ते जेव्हा ते लाईव्ह असं वाटतं, पिक्चर खरं आहे असं वाटतं, त्यामुळे ते पिक्चर सुंदर दिसतं. आणि त्यामुळे माझा छंद हळूहळू त्याच्यातली दृष्टिकोन आणि अभ्यास वाढत गेल्यानंतर मला अजून मजा यायला लागली त्याच्यामध्ये अजून फोटोग्राफी करायची. आणि माउंटेनिंगचं म्हटलं तर सूर्योदयानंतर गोल्डन आवर म्हणून असं मी त्याला म्हणते, कारण मोस्टली बरेच फोटोग्राफर त्याला गोल्डन म्हणतात, कारण सूर्याचं नंतर वेगवेगळे ऑक्टोबर आहे किंवा मे आहे, एक सुंदर वेगळ्या तऱ्हेचे रंग आकाशात उधळलेले असतात, आणि ते जर तुम्हाला कॅप्चर असेल तर तुम्हाला अशा हाय अल्टिट्यूड ठिकाणी गेला तर त्याची एक वेगळीच मजा आहे. ओके. एखादा फोटो जो तुमचा म्हणजे ऑल टाइम फेवरेट आहे त्याच्याबद्दल सांगता येईल का? ऑल टाइम माझा फोटो आहे तो या 97 ट्रॅव्हल्स मधला,
गुफा पोखरी नावाच्या जागेचा. ओके. आणि मला सांगायचं की तेव्हा माझा कॅमेरा होता, म्हणजे हे सगळे कॅमेरा रोल वरती काढलेले फिल्म आहेत ओके. आणि मॅन्युअल कॅमेराने काढलेले फोटो होते, त्यामुळे माझ्याकडे फक्त एकच फोटो आहे. हा, हा. आणि गुफा पोखरी म्हणजे लेक, आणि गुफा पोखरी म्हणजे सकाळी मी कोणातरी ऐकलं, अरे आज उठा लवकर उठा लवकर उठा, सूर्योदय खूप सुंदर दिसतोय. ओके. आणि मी चाचपडत घाईघाईमध्ये उठून कॅमेरा घेऊन मी जी धावत गेले तर माझ्या समोर म्हणजे असं सुंदर, म्हणजे ट्रँक्विलिटी रिफ्लेक्टेड इन द पूल, हा. असं त्या प्रतिबिंब सगळ्या त्या माकलू समोर दिसत होतं. इज वन ऑफ द 8,000 मीटर व्हेरी ब्युटिफुल पीक. ओके. हे जे शिखर आहे त्याचं पूर्ण, आणि ते छोटी झोपडी होती. आणि हे सगळं जसं काय एखादं अगदी निवांत आहे, आणि फक्त असं वाटतं की असं कोणीतरी एका चित्रकाराने इथे माझ्या समोर मोठ्या कॅनव्हासवर रेखाटलंय. ओके. ते कायमचं माझ्या मनात कोरलं गेलं. आजच्या इंस्टाग्राम फोटोग्राफी कल्चर बद्दल काय म्हणाल? इंस्टाग्राम फोटो मला वाटतं की मी त्याला ऍक्च्युली माइंडलेस फोटोग्राफी म्हणते. कारण ओरिजिनल फोटोग्राफी म्हणजे फोटोग्राफीचा फोटो काढण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट आणि आय किंवा त्याचा एक फोकस, एक केंद्रबिंदू असावा, असं मला तरी वाटतं. आणि एकाच 5 मिनिटात तुम्ही 500 फोटो काढू शकता. त्यामुळे जो एक विचार करण्याची जी मेंदूला एक थोडीशी त्रास देण्याची जी प्रक्रिया होती की लाईट कुठून येतोय, मला ही माझी फ्रेम बरोबर येते, कारण प्रत्येक फिल्म रोल मध्ये मॅन्युअल कॅमेरामध्ये तेव्हा प्रत्येक फोटोचा कॉस्ट साठी प्रत्येकाची जाणीव ठेवावी लागत होती. तसं आज अरे हा नाही तर दुसरा सेकंड चांगला आहे, जर हल्ला नाही तिसरा तरी हा चान्स तेव्हा नव्हता. बरोबर. आणि तो मला वाटतं की नसायला, पण काही जर नसायला असेल तर बरं आहे, कारण मग आपण विचार करून फोटो काढू. हो. माउंटन फोटोग्राफी बद्दल काय सांगता येईल तुम्हाला? माउंटेन फोटोग्राफी म्हटलं तर जसं सूर्योदय सूर्यास्ताचं आहे, तसंच संपूर्ण दिवसामध्ये एखाद्या शिखराची पण वेगवेगळी रूप असतात, वेगवेगळे मूड्स असतात. कधी क्लाउड्स असतात, कधी कधी रात्रीच्या चांदण्यामध्ये आणि चंद्राच्या सुंदर प्रकाशात ते पूर्ण सिल्वर दिसणारा शिखर तुम्हाला घ्यायचा असतो फोटो. किंवा कधी कधी खूप थोडासा पाऊस येतो, मध्येच ऊन पडतं आणि पूर्ण एक इंद्रधनुष्याने त्याची कमान त्या डोंगरावर पडते. तसे त्याच्या वेगवेगळ्या छटा आणि वेगवेगळे मूड्स, हे तुम्ही जर अलर्ट असाल आणि तुम्ही म्हणजे तुमच्याकडे कायम, मी म्हणते की मोबाईल फोटो सगळं रेडी पाहिजे, पण माझा कॅमेरा नेहमी माझ्या टेंट मध्ये रेडी असतो, आणि म्हणजे बॅटरी सगळ्या रेडी असतो. आणि असं वाटतं की अरे आता काही होणार आहे, तर मी माझ्या वेगवेगळ्या स्पॉटला जाऊन मी बघते की कुठल्या अँगल मधनं मला तो फोटोग्राफ जास्त आवडेल. ओके. आणि मग मी जाऊन फोटो काढते. ओके. ओके. आज लोक निसर्ग एन्जॉय कमी आणि कॅप्चर जास्त करतात असं वाटतं का? बरेच वेळा असं वाटतं की आपण तर काही करत असतो, ऍक्टिव्हिटी करत असतो, मग ती सायकलिंग असेल, रनिंग असेल, ट्रेकिंग असेल, स्विमिंग असेल, तर ऍक्टिव्हिटी ऍक्च्युली आपण स्वतः करत असतो, तर सतत, आणि मग त्याच वेळी फोटो काढणं कठीण आहे. त्यामुळे मला वाटतं कधी कधी आपण फोटो जास्त करतो आणि ऍक्टिव्हिटी कमी करत असेल तर तुम्हाला फोटो काढणं शक्य असं मला वाटतं. किंवा दुसरा कोणी तुमचा फोटो काढत असेल ऍक्टिव्हिटी करताना, तर ते पॉसिबल आहे. ओके. पण स्वतः ऍक्टिव्हिटी करताना स्वतःचे तेवढे म्हणजे न घामाघूम झालेले, न कपडे विस्कटलेले फोटो काढणं हे शक्य नाहीये. ओके. ओके. महिलांसाठी ऍडव्हेंचर फील्ड अजूनही चॅलेंजिंग आहे का, असं वाटतं का? म्हणजे अजूनही चॅलेंजिंग आहे, कारण माझं पर्सनली असं मत आहे की निसर्ग पुरुष किंवा स्त्री मध्ये विभिन्नता करत नाही. एक्झॅक्टली. की तुम्ही जर आणि तुम्ही जर पाणी नसेल ना, मग तो मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे, जर पाणी जर तुम्हाला तहान लागणार आहे, तुम्हाला चक्कर येणार आहे, कोणालाही होऊ शकेल. परंतु स्त्रिया स्वतःला हे की आपण वीक आहोत आणि आपण याच्यामध्ये अनेक खूप कष्टदायी हा खेळ आहे, पण स्वतःहूनच ह्या क्षेत्रात येणाऱ्या स्त्रिया कमी आहेत, आणि आल्या तरी त्या टिकून राहणं कमी आहे. ओके. भारतीय महिलांनी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स मध्ये काय बदल घडवायला हवा असं तुम्हाला वाटतं? आताच्या काळ म्हणलं तर मोठा प्रश्न की सगळ्या यंग मुलींना जेव्हा मी विचारलं जाते, तेव्हा त्यांना 10 किंवा 15 दिवस ट्रेकला येण्यासाठी उपलब्ध नसते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कोणताही म्हणजे आवडता आपली स्पोर्ट तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये शिरायचं असेल तर थोडा तरी वेळ द्यायला पाहिजे, कारण प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. कुठल्याही मध्ये कुठलीही गोष्ट असू दे, तर तुम्हाला प्रॅक्टिस करायचा वेळ मिळणार नसेल. त्यामुळे त्यांना जर स्पेशली महिलांना जर करण्याचं करिअर पण तुम्हाला करायचं असेल तर दोन्ही, आणि कदाचित तुम्ही विचार करून ठरवू शकता, थोडा वेळ घेऊन ठरवू शकता. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आज अशी पॉसिबिलिटी आहे की मला पॅराग्लायडिंग करायची, मी स्वतः कमवत असे, बऱ्यापैकी सूट आहे आज समाजामध्ये, तर
मी पॅराग्लायडिंग करून मला पॅराग्लायडिंग जास्त आवडतं की सायकलिंग आवडतं की माउंटेनिंग आवडतं, हा चॉईस करायचा तुम्हाला आज ही संधी आहे. हे हो. बरेच इंटरनेटवर बरेच कनेक्टिव्हिटी तुम्हाला लोकांची आहे भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर. त्यामुळे कुठलाही ह्याच्यातला कुठला तुम्हाला खेळ आवडतो हे तुम्ही आज लवकर जाणून घेऊ शकता हम्म. आणि त्याच्यावर मैत्रीचं किंवा त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही जास्त घेऊ शकता. ओके ओके. सक्सेस म्हणजे तुमच्यासाठी काय? सक्सेस आहे वे यू फील, काय म्हणतो आपण त्याला, हॅपीनेस विदाउट बिंग प्राऊड. यू आर जस्ट हॅपी, यू आर जस्ट की अरे हा हे ह्याला या सहलीमध्ये किंवा या ट्रेकमध्ये किंवा या शिखराच्या सहलीमध्ये खूप मजा आली. हम्म. का तर एक दिवस आपण सगळेच एवढे म्हणजे खूप सगळे ओले झालो होतो किंवा म्हणजे सक्सेस ही एकतर जी ती तुम्ही टीम म्हणून गेल्यात ती पूर्ण एक जास्त गाडी गहिरी मैत्री म्हणून परत येणं हा मोठा सगळ्यात मोठा सक्सेस आहे. हो. कारण शिखरावर तुम्ही 10 मिनिटासाठी असता, तुमची प्रसिद्धी तुमचं सगळं तुम्ही जे काय पणाला लावलेलं आहे ते तुम्ही तो तुमचा प्रसिद्धीचा पॉइंट नाही असं मला वाटतं. कारण आयसिंग इन द केक म्हणजे केक तर आहेच, पण केक इज बेसिकली तुम्ही जो एकत्र सगळा प्रवास करता, एकत्र कुकिंग करता, एकमेकांना मदत करता आणि जेव्हा शिखरावर भले 4 मधले 2 जण येतात तरी तो सक्सेस आहे. कारण हो. सगळ्या टीमवर्कनी हे ऍक्च्युली घडवून आणलेलं आहे बरोबर. आणि दॅट इज सक्सेस. इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही स्वतःच फक्त त्या शिखरावर आहात किंवा त्या शिखरावर उभं राहणं म्हणजेच फक्त सक्सेस आहे. ओके मॅडम, आयुष्यातील सर्वात मोठा सॅक्रिफाईस असं कुठलं सांगता येईल? मी सॅक्रिफाईस नाही म्हणणार, कारण मी म्हणते की म्हणजे चालीच्या आपली म्हणायचं की तू फक्त पुढे बघावं, माणसाने मागे वळून नाही बघू. कारण गेलेली वेळ येणार नाहीये परत. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात तुमच्या तऱ्हेने जगायचं असेल, तुमच्या जिद्दीवर जगायचं असेल, तुमच्या एखाद्या फोकसवर जगायचं असेल, मग तुम्ही यू मेक कीप टेकिंग चॉईसेस. लकी माझ्या थोडीदारी माझ्या आयुष्यातला तसा मिळाला त्याच्यावर मी भाग्यवान आहे. परंतु त्यानंतर तुम्ही सॅक्रिफाईस जबरदस्तीने आपण काय केलं त्याला सॅक्रिफाईस म्हणून कोणी मला करवलं तर, पण तुम्ही स्वतःच्या स्व इच्छेने केलं तर मग त्याला ती तुमची आणि जसं मग ती दिशा तशी तुम्हाला पुढे पुढे मिळत जाते. पाणी जसं वाहत जातो तसं आपण पण वाहत जातो त्या दिशेकडे. आजच्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? कुठली तरी कारण मी दत्ताच बघते की त्यांचं आयुष्य इतकं म्हणजे मिनिट टू मिनिट आणि घर, ऑफिस, मोबाईल, बाकी सगळे इंटरनेट ह्यानी इतकं म्हणजे व्यापलेलं आहे असं म्हणते मी. पण त्याच्यातनं थोडा तरी वेळ करून स्वतःसाठी एक हॉबी असावी ज्याचा कोणाशीच किंवा एखाद्या कोण्या लोकांशी किंवा कुठल्या क्षेत्राशी त्याचा निगडीत असतील तर त्याला थोडस एक वेगळी त्याला हॉलिडे विदाउट गोईंग एनिवेअर दे विल गेट अ हॉलिडे. नॉट नेसेसरी. कारण आम्ही कुठल्याही यंग मुलांना विचारत त्यांना 10 दिवसामध्ये एखादा 6,000 7,000 मीटर शिखर चढायचं असतं, ज्याला इतर वेळी तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 दिवस द्यायला हवेत. त्यामुळे मी त्यांना काही हॉबी असू दे पण तुम्हाला एक विरंगुळ असू दे जो तुम्हाला इट्स लाईक अ ब्रेक, इट्स अ स्मॉल हॉलिडे वेर एव्हर यू आर. सोशल मीडिया, आजकालचं सोशल मीडिया जनरेशन ऍडव्हेंचर खरंच जगतंय का फक्त दाखवतंय? मला असं वाटतं की त्यांना नुसतं दाखवण्यात आनंद वाटत असेल तर त्यांचा चॉईस आहे. कारण आमच्या सगळं आम्ही बरंच काय करतो आणि म्हणतो की एक ट्रेकला जाऊन मी ट्रेकर आहे, एकदा पॅराग्लायडिंगची चमकी तर मी पॅराग्लायडर आहे असं होतं मला वाटत नाही. कारण मी म्हणते की एरिक शिप्सनसारखे लोक 100 वर्षापूर्वी 6-6 महिने हिमालयामध्ये घालवायचे आणि तेव्हा त्यांना एक्सप्लोरर आज म्हटलं जातं की तुम्ही जर मी 4 दिवस कुठे गेले तर त्याला एक्सप्लोरेशन म्हणणं चुकीचं ठरलं असं मला वाटतं. तशीच ही गत आहे. तुम्हाला अजून कोणतं स्वप्न पूर्ण करायचंय का? स्वप्न असं म्हणजे आपण म्हणतो ना की विजनेस जे डोळे उघडे ठेवून स्वप्न बघतात ती म्हणजे डेंजरस. कारण त्यांच्या डोक्यात असं की ते आपण असं करायचंच आहे. पण माझी फक्त स्वप्न कुठल्याही करण्यापेक्षा मला सर्वच खेळ आवडतात. मला सगळ्या तऱ्हेचे निसर्ग आवडतात. मला जेवढा हिमालय आवडतो तेवढंच मला समुद्र आवडतो. तर मला एवढीच माझी इच्छा आहे की हातपाय व्यवस्थित राहून आपले जोपर्यंत मी श्वास घेते जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुठल्याही तऱ्हेच्या निसर्गामध्ये जाण्याची तेवढा आशीर्वाद माझ्या डोक्यावर असावा देवाचा, एवढीच माझी इच्छा. ओके. जर हिमालय बोलू शकला असता तर त्यांनी माणसांना काय सांगितलं असतं? माणसाला सांगितलं असतं की पहिली स्वतःची काळजी घे आणि माझीही काळजी घे
आणि माझ्या जवळ यायचं असेल तर मग जरा थोडा विचार कर की तू माझ्या जवळ येऊन तुला काय करायचंय. केवळ माझा फोटो दाखवून इंस्टाग्राम करण्यासाठी माझ्या जवळ नको येऊस तू. ओके मॅडम, एका स्त्रीने 1997 मध्ये संपूर्ण हिमालय ट्रॅव्हर्स करणं लोकांनी तेव्हा वेड्यात काढलं होतं का, हे सगळं ऐकून की एवढं तेव्हा करणं? वेड्यात काढलं होतं ते अजूनही मला वेडीच ठरवतात की एवढी वर्षाने तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच शिखरावर कशाला जाता. हा. हिमालय एवढा मोठा आहे हे सांगणं मला कठीण जातं की हिमालय म्हणजे जसं दिव्याशी जेव्हा व्यक्तीचा पहिला फर्स्ट पर्सन टू क्लाइम थर्ड हायेस्ट पीक ऑफ इंडिया कामेट, तेव्हा त्याला बऱ्याच जणी विचारलं की अरे तू 25,000 फुटावर गेलास मग तू एव्हरेस्टला 3,000 फुटच बाकी राहिलं होतं. तर कामेट कुमाव मध्ये, एव्हरेस्ट नेपाळ मध्ये, पण बरोबर. हे सर्व हिमालय आहे. हे सांगणं आम्हाला एक्सप्लेन करेपर्यंत आमचं आयुष्य गेलेलं आहे. पर्वत सुंदर असतात हम्म. पण ते रुथलेस सुद्धा असतात. तुमच्या डोळ्यांसमोर कधी असा मृत्यू जवळून पाहिला आहे का? हा. पर्वत ऑफकोर्स पाहिलेला, कारण म्हणजे तेव्हा असं झालेलं आहे की 97 ट्रॅव्हल्स मध्ये खूप दिवसभर झाल्यानंतर मी ट्रेकिंग करत होतो आणि छोट्या गावांना जात होते. मी एका ब्रिजवर होते आणि खालचं दृश्य मी म्हणजे मला थरकाप झाला आणि म्हणजे असं म्हणजे पूर्ण ब्रिजच्या पुलाच्या जाळीमध्ये हात पकडून रोवून मी म्हणजे असं मला काय करू कसं मला समजत नव्हतं. कारण खालती गावामध्ये त्या लोकांनी एका कुत्र्याच्या गळ्यामध्ये मोठा दगड बांधला आणि कर्नाली सारखी जी मोठी भयानक म्हणजे खूप भयावह असलेली ही नदी आहे त्याच्यामध्ये कुत्र्याच्या पिल्लाला फेकून दिलं. हो. आणि जेवढं सुंदर, आणि मी इतके 5-6 महिन्यामध्ये मी सगळ्या फक्त त्याची अशी रुद्रता क्रूरता मी कुठेच पाहिली नाही. कारण मला डोंगरामध्ये लोक म्हणजे सतत त्यांची सहानुभूती, त्यांचं प्रेम येतापर्यंत मी बघत आले होते. आणि डोंगर सुंदर आहे, एवढी सुंदरता आहे, पण ही क्रूरता का, हे म्हणजे मला त्याचं उत्तर तेव्हा मिळालं नाही नंतर आहे की म्हणजे त्यांचं की आम्हाला काही नको असेल तर काय नदीच माझं सर्व काही असं फेकून जाते. ही मला एक वेगळी क्रूरता वाटली ओके. असं. पण मग ते असं जाणून घेतलं नाही का तेव्हा तुम्ही की त्यांनी असं का मला केलं ते? नंतर पुढच्या कामात 2 दिवसात ती गोष्ट माझ्यासारखी मनात घोळत राहिली आणि मग मी 2 दिवसानंतर एखाद्या लोकल गाव ज्याच्या आम्ही थोड्याफार नेपाळीमध्ये बोलू शकले त्यामुळे तिला विचारलं की मी असा प्रसंग मी बघितला, तर असं का केलं जातं इकडे. कारण म्हणलं तुम्ही असं कुत्र्याला केलं तर तुम्ही माणसाला पण करत असाल काय माहिती मला. कोणाचं झालं की नाही इथे ते कुत्र्याकडे एखाद्याला चावलं असेल तर म्हणून मग इथे कुठे त्याला कुठे तर सोडून दिलं तर गाव एकाच ठिकाणी तर दोन्हीकडे जंगल असतं ते कुत्रा परत येतो. मग एकच उपाय की त्याला नष्ट करून टाकणं म्हणजे त्याचा जीव त्याला गळ्याला तोंडा बांधून नदीमध्ये सोडून देणं. बापरे. हे इथे खूप वर्षापासून आलेली प्रचलित प्रथा चालू आहे. प्रथा आहे. आणि त्यांनी मला खूप हादरले होते कारण मला तोपर्यंत मला एखादा थरकाप उडवणारे असा म्हणजे जीवाचं पाणी आणि मला कुत्रे भयंकर आवडतात आणि ते बघून मी खूप म्हणजे बरेच दिवस मी डिस्टर्ब होते. आज रील्स साठी लोक रिस्क घेतात, पण खऱ्या ऍडव्हेंचरची डेफिनेशन बदलली आहे असं वाटतं का? नाही, आज आपल्याला ऍडव्हेंचर करायचं असेल तर त्याला बरेच मार्गही अवेलेबल आहेत. पण रील आणि ऍडव्हेंचर ह्याचा मला तर असं वाटतं की लोक रील करायला त्यांना काही टॉपिक चालतो, कुठेही जायला चालतं. की असं नाही की एखादा डोंबऱ्याचा मुलगा कोणी सुंदर काही करत असेल, वेगळ्या तऱ्हेने कसरत करत असेल तर त्याचा रील घेण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो का, हा मला प्रश्न त्यांचा आहे. की तुम्हाला जर सुंदर करते दुसरं काही व्यक्ती ती तुमच्या ओळखीची नसेल, तुमचा तो खेळ नसेल, पण ते करते कारण मग तशा रील मध्ये त्यांचा स्वतःचा काही स्वतःचा चेहरा दिसत नाही. आणि रील म्हणजे दाखवणं म्हणजे फक्त स्वतःची प्रसिद्धी करणं किंवा काही एखादा दुसऱ्या कुशा निष्णात न होता फक्त स्वतःच जातं की मी इथे गेलो मी तिथे गेलो हे दाखवणं, ही रीलची प्रथा आहे असं मला वाटतं. आणि ऍडव्हेंचर करण्याचं मगाशी म्हटलं जसं की ऍडव्हेंचर तुम्ही स्वतः करत असाल तर दोन्ही एकत्र करणं फार काही. सायकलिंग करत असं कधी कधी पॉसिबल आहे की सायकलिंगला तुम्ही तुमचा कॅमेरा लावू शकाल आणि हेड कॅमेरा लावू शकता. त्याला वेगवेगळ्या तऱ्हेचे कॅमेरे आलेले आहेत तुमच्या मनगडाच्या घड्याळावरती, इकडे पण कॅमेरे तुम्ही करू शकता, मी नाही म्हणत नाही. पण मोस्टली जी ही रील बघतात त्याच्यात ऍडव्हेंचर कमी आणि दुसऱ्या तऱ्हेची परिस्थिती जास्त आहे असं वाटतं. ओके. आता मॅडम एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. फक्त एका शब्दात उत्तर आणि पटकन उत्तर द्या, पटकन विचार न करता. हिमालय की सह्याद्री? दोन्ही. हो. दोन्हीवर मला तेवढाच प्रेम आहे. सनराइज की स्नोफॉल? सनराइज. ओके. फियर की फ्रीडम? फ्रीडम. वन माउंटेन यू वॉन्ट टू रिविजिट फॉर एव्हर? निळा कांगरी.
निया कांगरी खूप सुंदर एक शिखर आहे ईस्टर्न काराकोरम मधलं. ओके. ते 2008 आणि 2016 आम्ही त्याचा अटेम्प्ट केला होता. पण खूपच सुंदर शिखर आहे. ओके. फेवरेट कॅमेरा? निकॉन मॅन्युअल कॅमेरा. टी की कॉफी ड्युरिंग एक्सपिडिशन? टी. मोस्ट डेंजरस ॲनिमल एन्काउंटर? नन. तसं I काही don't think in मिळालंच this नाही. world I personally feel कि other than human there is any other dangerous animal on this planet. वन लाईफ लेसन फ्रॉम माउंटन्स? जेव्हा आपण हिमालयात जातो आणि अशी सुंदर शिखरं बघतो, तर सांगणार की माझ्या आधी माझ्या नंतर ही शिखरं अशीच अविचलित राहणार आहेत. ते अनेक तऱ्हेचे त्याच्यावर हिमवृष्टी होते, पाऊस येतो, वारा येतो, त्यांनी डोंगर हलत नाहीत, अविचलित राहतात. तर कधी मी ह्यांच्यासारखी बनू शकेल का, की सुख आणि दुःख ह्याचा झोपाळा न करता मी सुखामध्ये आणि दुःखामध्ये मी तेवढी स्थिर राहू शकेन का, ओके. असा मी प्रश्न प्रत्येक वेळेला विचारते जेव्हा मी परतीच्या वाटेवर असते. वन मेसेज फॉर वुमन ॲडव्हेंचरर्स? आय विल से की नेव्हर गिव्ह अप. की एखादी गोष्ट नाही जमली तर ती सोडून देऊन आपण दुसऱ्या क्षेत्रामध्येही बघू शकतो. मग तुमचा ती प्रोफेशनल असू दे किंवा तुमचा त्याची हॉबी म्हणून असू दे. पण आपण जर एक ध्येय ठेवलं की आपण बाकी सगळे प्राणी बघितले तर जगातले तर 4 पायावर चालतात, बरोबर, आपण 2 पायावर चालतो, तर आपण कधीतरी अडथळणार आहोत, पडणार आहोत. म्हणजे 10 वेळा पडल्यानंतर 11 वेळा उभं राहण्याची ताकद मनात ठेवणं, मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुमचं यश तुमचंच आहे. बरोबर. मॅडम, आता आपण आलोय आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या भागात. प्रेक्षकांचे काही प्रश्न आहेत, तर ते तुम्हाला विचारतो मी. ट्रेकिंग सुरू करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी? मी म्हणेन की महाराष्ट्रात जर तुम्ही असाल तर सह्याद्री सारखी जसं कर्मभूमी नाहीये. कारण अर्ध्या तासापासून 2 तासापासून 10 तासाचा ट्रेक कुठलाही तुम्ही वेगवेगळ्या लोकांबरोबर जाऊन त्याचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही हे ट्रेकिंग करू शकता. ओके. परंतु बिगिनर साठी बेस्ट हिमालयन ट्रेक? तसं म्हटलं तर मग तुम्ही आता मी मुंबईत असले की मी कुमाऊला जाऊ की गढवालला जाऊ की लडाखला जाऊ, कारण प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे आहेत. प्रत्येकाची आता गढवाल म्हटलं तर तुम्ही दोडीदलला जाऊ शकता. कुमाऊ म्हटला तर भाभा पासला किंवा आता जर तिथे रस्ता झाला असेल तर दुसऱ्या छोट्या पास कुठल्या ट्रेकला जाऊ शकता. लडाख मध्ये तसं मार्खा व्हॅली ट्रेक म्हणून आहे, जिथे आज टी हाऊस ट्रेकिंग सारखं, म्हणजे तिथे स्थानिक लोकांबरोबर होऊ नये त्याचा वेगळ्या तऱ्हेचा ट्रेकिंग तुम्ही करू शकता. ओके. वुमन सेफ्टी इन ट्रेकिंग बद्दल तुमचं मत? जर तुम्ही बेसिक प्रशिक्षण घेतलेलं असेल किंवा तुम्ही एखाद्या म्हणजे निष्णात व्यक्तींबरोबर तुम्ही जाणार असेल तर तुमच्या तर बेसिकली तुम्ही बेसिक फिटनेस ठेवणं जरुरीच आहे. आणि आपलं स्त्री किंवा पुरुष दोन्ही मी म्हटलं तसं की निसर्ग वेगळा हे करत नाही, पण आपला प्लस मायनस काय आहे, आपलं स्ट्रेंथ विकनेस काय आहे, हे पुरुषांनी किंवा स्त्रियांनी दोघांनी जाणून घेणं जरुरी आहे. की प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये एक स्ट्रेंथ पण असते आणि विकनेस पण असते. तर मोर दॅन स्ट्रेंथ की मी माझा विकनेस काय हे जर मी विचार करून ठेवला तर मला आणि माझ्या टीमला त्याचा दोन्ही आणि म्हणजे बेनिफिट होणार आहे. ओके. मोबाईल फोटोग्राफी पुरेशी आहे का? सिरियस फोटोग्राफी करायची आजच्या काळामध्ये, म्हणजे तुम्हाला जर अगदी लाईट वेट राहायचं असेल आणि वेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी वेटचा वजन इकडे तिकडे फिरण्याचा प्रॉब्लेम असेल तर येस, मोबाईल असे मोबाईल त्या कॅमेऱ्याच्या लेवलचे मोबाईल आज अवेलेबल आहेत, सो तुम्ही तशी घेऊ शकता. पण तुम्हाला सिरियस फोटोग्राफी वेगवेगळ्या तऱ्हेच्या लेन्सेस हव्या असतील तर मग त्याला नॉर्मल कॅमेराशिवाय पर्याय नाहीये. ओके. मेंटल टफनेस कशी वाढवावी? मेंटल टफनेस म्हटलं तर की मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही एखादी गोष्ट जर करायचं ठरवलं तर मग माझा हे मला करायचं आहे आणि मानसिक जर मला वाढवायचं तर माझ्यात काय कमजोरी आहे ती भरून करण्यासाठी मी सपोज मला एखाद्या शिखरावर जायचंय, मी ठरवलं की मला नंदादेवी किंवा कुठला हा डिफिकल्ट एक ट्रेक करायचा आहे, सांगदासारखा ट्रेक करायचा आहे, तर त्याला लागणाऱ्या त्याच्यासाठी यश येण्यासाठी माझी किती तयारी आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात योगदान द्यायची, हे तुमचं यश ठरवेल.
ओके. केवळ नुसतं मी ड्रीमिंग करून की अरे मला तिकडे जायचंय, मी असं करेन, मग मी असा फोटो करेन, असं करून मी त्याच्यामध्ये पारंगत होणार नाहीये. पण त्याच्यासाठी आज मला 2 महिन्यानंतरच्या प्रवासासाठी किंवा त्यातल्या शिखरासाठी मी आज उद्यापासून रोज काय तऱ्हेचं योगदान द्यायची माझी तयारी आहे, हा विचार पहिला केला पाहिजे. प्रॅक्टिस केली पाहिजे थोडक्यात रेग्युलर. ओके मॅडम, आज एवढा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला म्हणजे आमचा पॉडकास्ट करू दिला त्याबद्दल टीम मार्गप्पाकडून मी तुमचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. हा, तर आज मिस्टर आणि मिसेस म्हणजे दोघेही मुनी, सर आणि मॅडम आपल्या बरोबर आहेत. तर त्याचा आपण एक फायदा घेऊया. आपण दोघांना विचारूया की तुम्ही दोघांनी ही लाईफ खूप ॲडव्हेंचरसली म्हणजे तुम्ही जगताय लाईफ, आणि तुम्ही बरेच म्हणजे असे एक्सपिडिशन एकत्र केलेत. तर त्याबद्दल सगळ्यांना म्हणजे प्रेक्षकांना पण आणि आम्हाला पण ऐकायला आवडेल. तर ती आम्हाला माहिती तुम्ही सांगा की तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगबद्दल ऐकलं असेल. म्हणजे आजकाल तर खूपच क्रेज आहे डेस्टिनेशन वेडिंगची. पण विनीता मॅडम आणि दिवेश सर यांनी पण डेस्टिनेशन वेडिंग केलं आहे, आणि ते पण 80s मध्ये. तर त्याच्याबद्दलची पण ते स्टोरी आपल्या डिटेलमध्ये आता सांगतील. So basically, since the time Vinita and myself have been together before marriage and of course after marriage, we have now known each other since 1981. So about 46 years we have spent together. It has been a life of adventure in various forms. Of course, the Himalaya and the mountains are the most important for us. And when we got together, we decided that we are going to share our life with the mountains and with each other. So since then, we have been going on several expeditions together in the Himalaya, and we have also been traveling, trekking, climbing in the Sahyadri and other parts of the mountains. And this companionship is really wonderful because we are able to share the joy with each other, share the difficulties, and sometimes the sorrow also. We have promised to each other that we will support each other's passion for the mountains, and that really makes a difference in each of our lives. We have climbed several Himalayan peaks together. One of the most difficult expeditions that both of us have been was to a peak called Chamshen, where both of us made the first ascent of a 7,000 meter peak. So these are the highlights of our journeys into the mountain. We have been on the Siachen Glacier together. We have done Karakoram Traverse together. And since the last 25 years, we have been to the new valleys in eastern Karakoram. So these experiences are unforgettable, and that kind of a bond is something difficult to describe. आणि सर जसं आता दिवेशने सांगितलं जसं की जवळजवळ 25 वर्षानंतर जेव्हा मी 45 वर्षाची असताना माझ्या राईट अँकलला खूप मोठी इजा झाली होती, आणि म्हणजे जवळजवळ माझं ट्रेकिंग आणि माउंटेनिंग बंद व्हायची भीती वाटत होती. तेव्हा त्यांनी एक म्हणजे 2010 मध्ये जेव्हा मी राईट अँकलचं ऑपरेशन केलं आणि त्याचं फ्यूज केलं, तेव्हा पहिला पार्टनर सगळ्यात जास्त दिवेशचा होता. म्हणजे मला वाटतं की कुठल्याही दुसरा पार्टनर असा किंवा आयुष्याचा साथीदार असा त्याने सांगितलं आता खूप 25-30 वर्ष केलं ट्रेकिंग, आता राहू दे, कारण त्याच्या स्वतःच्या त्यालाही तेवढेच कष्ट घ्यावे लागणार होते मला पुन्हा माझ्या पायावर स्वतःच्या उभे करण्यासाठी. परंतु 2010 मध्ये ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा 2011च्या मोहिमेसाठी त्यांनी मला वगळलं नाही, रादर प्रोत्साहन देऊन माझ्या बरोबर 6,000 मीटरचा पीक जेव्हा त्यांनी मार्कावरीत आम्ही चढलो तेव्हा माझ्या आनंदाला पारावार आला नाही, की कारण एक कमिटमेंट आम्ही जेव्हा एकमेकांना दिली होती ती त्याने खरोखरच ती मनापासून ठेवली होती. गेले काही वर्षांपासून मला प्रत्येक इन्व्हिटेशन मध्ये डेस्टिनेशन म्हणजे कधी मद्रासला आहे, कधी थायलंडला आहे, कधी जयपूरला आहे, आणि मग मी एकदा विचारलं दिवसा, म्हटलं अरे आपण पण डेस्टिनेशन वेडिंग केलंय,
तुम्हाला कसं अरे 1989 मध्ये आपण जेव्हा हरिश्चंद्रगडवरती लग्न केलं, म्हणजे मुंबईच्या लग्नात पुन्हा कारण आमच्या मनात खरं हरिश्चंद्रगड लग्नावरच लग्न करायचं होतं. परंतु जेव्हा आता मी विचार करते तेव्हा आजी आहे किंवा दुसरे वयस्कर लोक आहेत ते तिथे कधी येऊ शकले नसते. त्यामुळे आता मला समजतं की मुंबईतलं लग्न गरजेचं होतं, पण आमच्या मनात खरं लग्न आम्हाला हरिश्चंद्रगड करायचं होतं आणि त्याला आज डेस्टिनेशन वेडिंग म्हणतात. पण हे खरंच युनिक डेस्टिनेशन होतं आणि आम्ही सगळं स्वतःच ऑर्गनाईज केलं होतं. तिथे कुठली VIP ट्रीटमेंट किंवा मोठं हॉटेलं नव्हती, मोठी खानावळ नव्हती किंवा रेस्टॉरंट नव्हती. पण त्या छोट्या ह्याच्यामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये पण एक वेगळाच समाधान आणि एक वेगळाच आनंद होता. तुला काय म्हणायचं आहे दिवेश? No, so it was a very unique way of celebrating our wedding. Uh, we just the friends and those who are committed to the mountains. We all trekked to Harishchandragad and we had a very symbolic wedding in which we made a commitments to each other. And it was a real it was more enjoyable experience than the wedding in Mumbai also. म्हणजे the garlands were made of ropes because the ropes symbolize our life and interlink with each other, and that is it was that time and that is still today, and I'm grateful for it. विनिता मॅडम, खरंच आजचा संवाद आमच्यासाठी खूप इन्स्पायरिंग होता. तुमच्या कथा ऐकताना असं वाटलं आपणही त्या हिमालयात चालतोय. आणि हो, प्रेक्षकांसाठी मॅडमचे हे जे 2 पुस्तकं आहेत, मराठी आणि इंग्लिश दोन्ही एडिशनमध्ये अवेलेबल आहेत. तर हे तुम्ही कुठून ऑर्डर करू शकता हे आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे याचे डिटेल्स देऊच. ते डिस्क्रिप्शनमध्ये बघून तुम्ही ऑर्डर करू शकता. मित्रांनो, हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मारगप्पा पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आयुष्यात एकदा कोणता पर्वत पाहायचा आहे. धन्यवाद.